परत धक्का बसला किंवा अरे आपण अचानक सांगतोय आणि मग हे करायचं तर तयारी असेल की नाही, मग आधी काय बोलला नाही, तसं बरेचसे जे मान सन्मानाचे विषय असतात ते विषय इथं जाणवले नाही. आणि मग मला असं वाटायला लागलं की हे सगळे समरस झालेल्या व्यक्तींच्या समूहाचे जे काही प्रतिबिंब असतं तसं दिसत असतं आणि ते वेगळ्या वेगळ्या रूपानं दिसत असतं. आंबेजोगाईला जेव्हा आपलं समरसता साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा ज्येष्ठ समीक्षक पत्रकार भानू काळेंनी एक वाक्य म्हटलं होतं आणि ते कायम माझ्या लक्षात आहे. साहित्यिक हा अहंकाराचा पुतळा असतो आणि कार्यकर्ता हा अहंकारापासून लुप्त झालेला असतो. पण समरसता मंचाचा जो कार्यकर्ता असतो, समरसता साहित्य परिषदेचा जो कार्यकर्ता असतो तो साहित्यिक कार्यकर्ता असतो. तो साहित्यिक असतो पण त्याला अहंकार नसतो आणि तो कार्यकर्ता असतो पण आपल्या अहंकाराला जवळ येऊ देत नाही. असं जे काही वेगळं मिश्रण आहे ते प्रत्येक कार्यकर्त्याच्या ठायी दिसत असतं. या संमेलनाच्या निमित्तानं गेले 4 महिने कल्याण परिसरात जे राबणारे सगळेच कार्यकर्ते आहेत किंवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी काम करणारे सगळेच कार्यकर्ते आहेत, याच्या प्रतिबिंबाच्या रूपानं याचं प्रातिनिधिक रूप म्हणून आपल्यासमोर पवार दाम्पत्य आहेत. 1991 सालापासून सामाजिक क्षेत्रात मारुती पवारांचं काम आहे आणि काम म्हणजे कसं आहे ते लष्कराच्या भाकरी भाजायच्या आहेत. आजकाल जो सामाजिक क्षेत्रात येतो तो एक स्वतःचा अजेंडा घेऊन येतो आणि त्याला जोडलेली असते दुसरी गोष्ट, ती म्हणजे माझी जात, माझं कोण आहे, मी कुणासाठी काम करायचं आहे, या असं एका परिघात तो कार्यकर्ता काम करायला लागतो आणि मग स्वतःच्या कोशात गुरपटत कधी तर तो आळी होतो आणि मरून जातो. इथं तसं झालेलं नाही. स्वतःच्या कोशात न गुरपटता आपल्यापेक्षा आणखी कोणी जरी वंचित आहेत आणि कोणी दुबळे आहेत आणि कोणी विकासापासून लांब आहेत, त्यांना विकासाचा रेगेत कसा आणता येईल, आपला विकासाचा परीघ कसा मोठा करता येईल आणि हे करत असताना संवाद, संपर्क, स्नेहभाव आणि सातत्य या 4 सूत्राचा अंगीकार कसा करता येईल, याचे जे काही आदर्श उभा केलेला आहे मारुती पवारांनी, तर तो हा सगळा आदर्श आणि त्यांचा प्रवास आपण मुलाखतीतून ऐकणारच आहोत. या मुलाखतीचं खरं जे प्रश्न विचारायचे आहेत किंवा मुलाखत घ्यायचं आहे ते विजय मोरे आणि शिवाजी कुलालच करणार आहेत. मला काही वाटलं तर मी काकूंना विचारणार आहे. त्यामुळे शिवाजी कुलालांनी मुलाखत सुरू करायला हरकत नाही. आजच्या मुलाखतीमध्ये एक समाजसेवेचा महामेरू. खरं तर मी मुलाखतीच्या अगोदर सहज मी सन्माननीय मारुती पवार यांना भेटलो की मुलाखत देणं किंवा भाषण करणं हा आपला स्वभाव नाही असं म्हणाले, आपण आपलं काम करत राहणे. पण मी त्यांना सांगितलं शब्दांपेक्षा आणि बोलण्यापेक्षा कृती फार श्रेष्ठ असते. जे तुम्हाला जमेल तसं आम्हा सर्व रसिकांसाठी तुम्ही मनमोकळी मुलाखत द्या अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. आदरणीय रवीजी गोळे यांच्या विचारातून आणि लेखणीतून साकारलेलं अष्टपदी पुस्तक कदाचित संघपरिवारातल्या आणि सर्व वाचकांपर्यंत पोहोचलं असेल. कदाचित आता त्यांच्या प्रतिही संपलेले असतील. आता त्यांच्या बोलण्यात काही उल्लेख झाला नाही. मारुती पवार म्हणजे तर सकाळपासून जो उल्लेख सुरू आहे सवर्ण वगैरे असे काही नाही. ते सुद्धा एका भटक्या विमुक्त जातीमध्ये म्हणजे बेलदार या जातीच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेले, 18-20 दारिद्र्य सहन केलेले असे आहेत. आणि मला त्यांना विचारावं असं वाटतं, खरे तुम्हीच गरिबीत होता, खरे तुम्हीच अविकसित होता, तरीसुद्धा आपल्या आजूबाजूच्या अविकसित लोकांसाठी म्हणजे सामाजिक विकासांसाठी आपण जोडून घ्यावं असं कसं काय तुम्हाला वाटलं? कसं घरची परिस्थिती गरिबीची होती, परंतु पोटासाठी कुठेतरी नोकरी मिळेल, काहीतरी काम मिळेल आणि त्या कामासाठी म्हणून मी कोल्हापूरमध्ये माझे पाहुणे आणि माझी बहीण तिथं राहत होती. माझेच मेहुणे तिथं सरकारी नोकरीत सर्व्हिसला होते आणि त्यांच्या हे निमित्तानं किंवा त्यांच्या मदतीनं मला कुठेतरी काम मिळेल म्हणून मी कोकरूडमधून कोल्हापूरमध्ये कामाला गेलो. कारण मी 4थीत असतानाच माझी आई गेली होती. मी आणि माझे वडील आणि आमच्या बहिणी तर आधी लग्नच झालेली होती आणि माझा भाऊ, आम्ही 3 होतो. मग परिस्थितीनुसार शिक्षण हे थांबवावं लागलं
आणि धाकटा भाऊ जो होता तो तेवढा शिकत होता. आणि तो शिकत असताना आपल्याला पोटासाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही कोल्हापुरात गेलो. कोल्हापुरात काम करत असताना माझे जे मेहुणे होते ते डाव्या विचारसरणीतले सामाजिक कार्यकर्ते होते. म्हणजे जर कोल्हापुरातले कोणी असतील तर त्यांना माहिती असेल, बापूसाहेब दलित मित्र बापूसाहेब पुजारी किंवा शिपोरकर यांच्याबरोबर ते काम करणारे व्यक्ती होत्या. आणि त्यांच्याबरोबर मी त्यांचा मेहुणा असल्यामुळं ते पहिल्या फळीतले त्यांचे नेते ह्या चळवळीतले सामाजिक कामातले रोज सकाळी ड्युटीवर जाणार, संध्याकाळी 5 वाजता आले की घरी येणार नाहीत. हे सामाजिक कामासाठी कुठल्या तरी झोपडपट्टीमध्ये जाणार, रात्री 10-11 वाजेपर्यंत काय करायचं ते करणार आणि आपल्या घरी येणार. हा त्यांचा नित्येचाच कार्यक्रम असायचा. मग आम्ही आमच्या कामातून जेव्हा 5 वाजता सुटणार त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार. मग त्यांच्याबरोबर आमचं घोडं चालायचं, तिथं त्यांच्याबरोबर चालायचं, बसायचं, त्यांच्या काय गोष्टी असतात त्या गोष्टी ऐकायच्या. परंतु त्या गोष्टी ऐकायला की आम्ही आपल्या घरी निघून यायचो. पण काही वेळेला त्यांच्यामध्ये वादंग असणार, हे भटकेच हो, ह्यांना कितीही दिलं तर ती भटकेच असणार, त्यांना काही कमी पडणार नाही, ही ह्यांची व्याख्या ठरलेली असायची. काय आम्ही ते काम करत असतो. काम करत असताना मला असं वाटलं की ह्या समाजासाठी, मग त्यात माकडवाला समाज होता, कैकाडी समाज होता, कुचोकुरवी होता आणि डोंबारी समाज आणि इतर काही झोपडपट्ट्या. ह्या झोपडपट्ट्यामध्ये एक नेहमीचंच काम चालू असायचं. काही वेळेला गोपाळी समाजाची म्हणजे तिथं जळीत झालं त्यावेळेला आम्ही धावून गेलो. तिथे A.K. नंदकुमार म्हणून कलेक्टर होते आणि त्यावेळेला पंचनामा वगैरे केला. आम्ही कलेक्टर ऑफिसला मिटिंगला बसलो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं जाहीरपणे की मी माझे हात बांधलेले आहेत, त्यामुळे मी आत्ता काही करू शकत नाही, हे माझ्या खिशातले हे माझे 1000 रुपये घ्या आणि काही लोकांना हे करून त्यांना काय आता तुम्हाला तातडीने काय देता येईल का द्या, मी माझ्या पद्धतीनं देऊ. अशा पद्धतीनं त्यावेळेचे कलेक्टरसुद्धा म्हणजे त्यांची प्रोसिजर असेल त्याने, पण त्या बिचाऱ्यानं पैसे काढून दिले की हे तुम्ही घ्या आणि त्यांना काय ते त्याची व्यवस्था करा. आणि अशा पद्धतीनं हे काम करत असताना मी त्यांनी जवळून पाहिलेलं, जवळून अनुभवलेलं काम होतं. आणि पुढं काही दिवसानं माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी गावी आलो. मी गावी आल्यानंतर मग अंगाला ती काम लागलेलं सवय होती ना. मग इथं कुणाचं काय झालं की आपण जायचं, तिथं कुणाला काय ऐकू आलं की आपण मुद्दा म्हणून जायचं. कुणी बोलवलं त्यांना काय माहीत नसणार मी काय काम करतो ते, पण तरीसुद्धा आपल्याला समजलं की त्या लोकांच्यापर्यंत पोचायचं हे आपला एकमेव कार्यक्रम म्हटल्या जात नाही. एकलाच माणूस आणि एकलाच काम हे ते चालायचं होतं. मग शिराळ्यामध्ये असं नाथपंथी डवरी गोसाव्यांची एक हे होतं आणि नाथपंथी डवरी गोसाव्यांचं वसाहत आजही तिथंच आहे. ती झोपडपट्टी हलवण्यासाठी बऱ्याच मोठ्या लोकांनी त्याला खतपाणी घालून त्यांना नोटीस शनिवारी दिलं की येत्या 24 तासात हे झोपडपट्टी तुम्ही काढून घ्या, नाहीतर आम्ही आमच्या गाड्यांनी काढून घेऊ आणि तुमच्याकडून ती वसुली करू आणि तुम्ही ती स्वखर्चानं काढून घेण्याचं आहे. आणि रात्री 10 वाजता मला आलाय बोलवायला, म्हणजे अहो असं झालं, आता काय करायचं. मग काय करायचं तर मग म्हटलं असं करूया, थांबा म्हटलं आहे ना, बघूया म्हटलं काय होतं आहे ते. म्हणून मी पुन्हा कोल्हापुरात गेलो, कारण पर्याय नव्हता, आपल्याकडे दुसरी कोणी लोकच नव्हती. त्यामुळं मी कोल्हापुरात गेलो. आमच्या ज्या पाहुणे आहेत किंवा त्यांच्या संग त्यांचे मित्र चळवळीतले होते त्यांना घेतलं आणि कोल्हापूर शिराळ्यात आलो आणि आम्ही आंदोलनाची भूमिका कशी झोपडपट्ट्या काढतात हेच बघायचं, ह्या दृष्टिकोनातून आम्ही झोपडपट्ट्या काढण्याच्या ह्याच्यात गेलो. तहसीलदारांना आम्ही पत्र दिलं. तहसीलदार म्हटले की 1/2 अशी जमावबंदीचं हे आहे, 2 जरी एकत्र आल्यानंतर तुम्ही हे करू शकता. असं म्हटल्यानंतर त्या तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही. परंतु त्याच वेळेला आमच्या तालुक्याचे मंत्री, सार्वजनिक बांधकाम करायचे मंत्री तिथं सरकारी रेस्टॉरंट्सवर आले होते आणि तिथं हजारो कार्यकर्ते गोळा होते. मग आम्ही त्या लोकांना काय सांगितलं की तुम्ही असं करा, तुमची मुलं तुमची बायका पोरं सगळी घेऊन तिथं एक चला, कारण दोघांनी जायचं नाही ना. मग एकेकाने त्या रेस्टॉरंटच्या समोर गेटवर उभारायला आम्ही तिथं गेलो. पोलिसांनी लगेच आलो, तुम्हाला सांगितलं होतं का नाही तुम्हाला अटक करता येईल, तुम्ही असं करायचं नाही, मोर्चा काढायचं, तुम्ही का गोळा झालाय. त्यावेळेला माझं आणि त्यातल्या PSIचं भांडण झालं की तुमचं म्हणणं मला रास्त आहे, 1/2 नाही, तर मंत्र्यांच्या भोवती किती आहे ते आहेत, मग मंत्र्यासकट घ्या, कारण कायदा सगळ्यांना सारखा असतो. कायदा जनतेसाठी वेगळा आणि मंत्र्यासाठी वेगळा नाही. काय तुम्ही त्यांना अटक करता, असं आमचं भांडण चाललं. त्या मंत्र्यांनी खिडकीतून बघितलं आणि म्हणजे काय चाललं आहे तर असं. मग मला म्हणजे तुम्ही पवार इकडे आत या, म्हटलं नाही ह्या सगळ्यांच्यासाठी या, कारण काम त्यांचं आहे, माझं काय नाही. मग ते गेले. मग त्यांनी ती नोटीस दावली, त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे. मग त्यांनी प्रांतांना फोन लावला की
अशी लोक माझ्यासमोर आहेत आणि तुम्ही असं नोटीस दिलेलं आहे आणि त्यांच्या झोपडीला हात लावू नका. ती आस्था काय झोपडी तशीच आहे काय. आणि हे काम बघत असताना तिथल्या काही संघ परिवाराच्या लोकांनी, मग ते आमचे बंडाजी जोशी असतील, सुमंत महाजन असेल, दिनेश आश्रम असेल, अशा काही लोकांनी पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न केला आणि मी कुठंतरी संघाला जोडायला आलो आणि तिथं मला माणसं मिळाली. खऱ्या अर्थी मी संघाला तिथं जोडलो गेलो आणि त्या संघाच्या बैठकीत असो, वेगवेगळ्या संस्थांनी बैठकी असेल त्यावेळेला मला तिथं बोलवणं हे चाललं. आणि त्याच वेळेला सामाजिक समरसता मंचाची पनवेलला मीटिंग होती आणि त्यासाठी विजय गावडे हे मला घरी बोलवायला आले की अशी बैठक आहे आणि त्या बैठकीला तुम्ही या. तिथंही विजय गावडेंचं माझं वादन झालं, कारण आमच्या डोक्यामध्ये डाव्या विचारांची चळवळीचं डोक्यात असल्यामुळं, त्याने आम्हाला ते शिकवलेलं असल्यामुळं काय की भटक्या विमुक्तांमध्ये धनगर आले, त्यामुळे भटक्या विमुक्तांचे काय 0.5% 1.5% आरक्षण पळवून नेलं आणि हे डोक्यात असल्यामुळं विजय गावडेंचं नामचं तुम्ही झालं. विजय गावडेंनी त्यांनी म्हटले तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, हे चुकीचंच आहे, असं व्हायला नाही पाहिजे. आणि त्यावेळेला माझा टेम्पो जरासा खाली आला आणि आम्ही विजयराव पनवेलच्या सामाजिक समरसता बैठकीला आलो पहिल्यांदा. आणि त्या बैठकीमध्ये इथं आलेले सामाजिक समरसता चळवळीतील कार्यकर्ते आमची कामाची देवाणघेवाण, बारीक मोठ्या कामाचं व्याख्या समजली, काम कशा पद्धतीनं करायचं, कारण तिथं मला कळलीच नव्हती, फक्त चळवळ करायची एवढंच कळलं होतं. आणि समरसतेत आल्यानंतर काम कशा पद्धतीनं करायचं, एखाद्याला उचू लागायचं म्हटलं तरी ती सेवा असते. मदत, कुठल्याही गोष्टीची मदत केली तरी सेवा, समाजसेवेची व्याख्या समजली. नाहीतर मग शबनम घ्यायची, झोपडपट्टीत जायचं, शिव्या द्यायच्या आणि परत यायचं. हे कोल्हापुरातलं दिननित्य कार्यक्रम होता आणि तो मी अनुभवलेला होता. खरं मला तिथं वळण लागलं सामाजिक कामाची, कारण व्यसन कुठेतरी लागतं तसं ते व्यसन तिथं लागलं होतं, फक्त ती व्याख्या कळली नव्हती. ते समरसतेच्या पनवेलच्या बैठकीत आल्यानंतर मला सामा कळलं आणि त्यानंतर आम्ही परत गेल्यानंतर काम कसं करायचं ठरवलं. मग मी पूर्वी 3री 4थी 5वीत असताना घरातील जळणासाठी डोंगरात मी जायचो, तिथली लाकडं तोडलेली घेऊन यायचो. त्यावेळेला धनगर समाज तिथला पाहिलेला होता आणि मग मी असं ठरवलं की नाही, म्हटलं की झोपडपट्टीत काम बरेच जण करतात, कसेही करू पण तिथे बरेच जण करतात, आपण काम इथं करायचं. आणि धनगरवाड्यावर कामाला जाण्याला आम्ही तयार झालो. मग जायचं कसं, तिथं आपल्याला गेलं पाहिजे आणि तिथं काम केलं पाहिजे, म्हणून आम्ही तिथं जायला सुरुवात केली. तिथल्या लोकांच्या संपर्कात यायला लागलो. मग गरज नसताना सुद्धा गावात मोळ्या विकायला आलेल्या बाईला बोलवणे, आपल्याला मुळी एखादी घेणे, पैसे देणे, मग तिची माहिती विचारणे, हा प्रयोग आम्ही केला आणि मग तिथं आमचा परिचय झाला. असं मी सामाजिक चळवळीला जोडलो गेलो. एक कोल्हापूरची चळवळ, कोल्हापूरचं पुरोगामी वातावरण आणि त्या चळवळीत तुमचा पिंड तयार झाला आणि समरसता मंचाच्या काळानंतर तिथला काही मान्यवरांचे संवाद असेल, संपर्क असेल, त्यांच्याशी केलेली बातचीत असेल, याच्यातून तुमचं जे परिवर्तन झालं, ते परिवर्तन करत असताना स्वतःची जात आणि दुसऱ्या जातीतला धनगर समाज ही जी उडी मारलेली आहे तुम्ही, आणि ती उडी मारत असताना तुमच्या गावापेक्षा वरती जाणं. आत्ता तुम्ही सांगितलं की काही मोळ्या विकणारे वगैरे महिला येत होत्या, पण गावात गेल्यानंतर तिथली गावाची परिस्थिती काय होती, तिथला माणूस कसा जगत होता धनगरवाड्याला? हां, धनगरवाड्याला माणूस जगण्याचं काय, त्यांना आर्थिक साधन काही नव्हतं. एक तर करवंद गोळा करणे, जांभळं गोळा करणे, डोक्यावरून आणणे आणि खाली 18 किलोमीटरवर आणून विकणे, किंवा लाकडाची मुळी आणणे. लाकडाची मुळी गावात आणायची, ती 30-40 रुपयाला विकायची. 50-60 किलो वजनाची मुळी 18 किलोमीटर डोंगर उतरून खाली घेऊन यायचं, ती कोकणात विकायची. 40 रुपयाला विकले तर 20 रुपयाची दारू प्यायची, 20 रुपयाचं काहीतरी घरातलं चटणी मीठ खरेदी करायचं आणि पुन्हा ते दारूच्या नशेत जाणे, कुठं पडणे, ह्या पद्धतीनं वाडा गाठणे, हा त्यांचा नित्यनेचा कार्यक्रम होता. आपण अविरतपणे जे काम करताय, आपलं जे आता पुस्तकातून जो आपलं कामाचं स्वरूप लक्षात आलं, एवढं भयंकर काम आहे की आपल्याला सलामच केला पाहिजे. तर या कामाचं आपलं स्वरूप काय आहे? या कामाचं कसं आहे माहिती आहे का, हे काम करत असताना आम्हाला एक हे होतं की
शासन काय आर्थिक मदत देणार नाही किंवा शासनामुळे जर आपण करायला गेलो तर आपली फक्त एनर्जी खर्च होईल, कारण हे दाखला पाहिजे, तो कागद पाहिजे, त्याशिवाय हे फंडिंग मिळणार नाही, ही सगळी चालूच असतं. मग आपल्याला इथं काम करायचं आहे हे ठरवल्यानंतर आम्ही काय प्रथम असं केलं की तिथली एक मुलगा भागोजी येडगे म्हणून, त्या बाईला आम्ही नेहमी आमच्याकडे यायची, आम्ही जेवायला घालायचो किंवा बोलायचो, त्यावेळेला नेहमी आम्ही तिच्याशी बातचीत करणार. तिचा मुलगा 4थी झालेला होता. मग ते म्हटलं मुलाला आमच्याकडे दे शिकायला, आणि कोकरूडमध्ये त्या मुलाला शिकायला बोलवलं. कारण का तर आपल्याला घर पाहिजे होतं. काय ह्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ, त्यांचा मुलगा शिकला आणि आपल्याला एक घर मिळालं. कारण कसं होतं, पांढरपिशी लोक म्हणजे इस्त्रीची पांढरी कपडे अशी घालून जर गेली तर त्या धनगरवाड्यावर लोकांनी असं लांबून पाहिलं कोणतरी येते म्हटलं की ते एखाद्या झुडपाखाली दौडून बसायचे, कुणाची गाडी घ्यायची नाहीत. आणि त्यातून एखाद्या अचानक भेट झाली, जर विचारलं की हो आमका रस्ता आमकीकडे जातो का, तो जात नसला तरी हो जातो म्हणणार, तुम्ही पुढे लागा तिकडे डबऱ्यात पडा जावा, इकडे बाजूला पाठीमाग फिरून बघितलं ते गायब झालेले असायचे. अशा पद्धतीनं ते हे होते, कारण ते बुजरे होते, भेट होते लोकांना. म्हणजे ही जी लोक खालून जी गेली की ना काहीतरी न्यायला आलाय, कुणाला तरी पकडून न्यायला आलाय, काहीतरी करतोय, अशी तिथली स्थिती होती. आणि म्हणून आपल्याला घर पाहिजे, म्हणून त्या महिलेचा मुलगा मी माझ्या घरी आहे, माझी भाजी भाकरी माझ्या मुलांच्या बरोबर खाईल म्हणून त्याला घरी आणलं, घरी ठेवलं. आणि त्यातून आम्ही त्यांच्या घरी जायचा संपर्क करायला गेलो. मग आजूबाजूच्या लोकांना भेटणे, मग ह्यांचा मुलगा आमची शिकायला म्हणून सांगणे, अशा पद्धतीनं तिथं आम्हाला कामाला खऱ्या अर्थी सुरुवात केली. मग असंच एक दिवस जात असताना चालतून जात होतो, त्यावेळेला मी चालायला चांगला होतो, शारीरिकदृष्ट्या बऱ्यापैकी होतो. आणि आम्ही पायी वाट, कारण तिकडे गाडी जात नव्हती, आता अशी ही झाले, पण गाडी वगैरे जात नव्हती, पायी जायला लागत होतं. मग आम्ही पायी जात असताना विठ्ठल येडगे म्हणून आता आलेला आहे तो जनावरं घेऊन चारत होता. आणि जाता मला म्हणले कुठून आलाय, तर असं कोकराला म्हटलं ते भाऊजी नाही का त्यांच्या घरी निघालोय. मग पवार मामा तुम्हीच का, तर हो म्हटलं हो. मग म्हणजे जाता जाता आमच्या घरी जावा, तिथं चहा घ्या, मी सांगितलं म्हणा, विठ्ठलने मला तुमच्या घरी पाठवली म्हणा, आणि तिथं चहा घ्या मग वर जावा, कारण त्याच्यापासून 2 किलोमीटर पुढे त्याचं घर होतं. मग आम्ही झालं म्हटलं दुसरं घर तरी आपल्याला जोडता येईल, म्हणून आम्ही विठ्ठलनी सांगितल्यानंतर मुद्दामून विचारायला गेलो, विठ्ठलचं घर कुठल्या येडग्यांच्या, आणि त्यांच्या घरी गेलो. मग विठ्ठलच्या आईची भेट झाली. मग विठ्ठलनं लावून दिले, म्हणले या. त्या मातेनं आम्हाला बोलवलं, पाणी दिलं, चहा त्यांनी केला. सांगायला लागलं ना की आम्हाला चहासाठी विठ्ठलनं पाठवले म्हणून. त्यांनी चहा केला, चहा दिला, आणि ते मुक्कामला राहून मी त्याकडे म्हणलं परतच्या वेळेला तुमच्याकडे मुक्काम करतो, आता जाणार नाही, आता मी वर जातो. आणि त्यांच्या बरोबर मग आम्ही वर गेलो आणि तिथं मुक्काम केला. मग तिथल्या लोकांशी बोललो, बसलो, आणि त्यातून आम्हाला कामाला सुरुवात झाली. आमच्या कामाची व्याप्ती तशी म्हणली तर छोटी नाही तर फार मोठी आहे. कसं आहे, आम्ही तिथं काम करत असताना एकच आमचं असं गणित ठरलेलं होतं, दारूबंदी जर झालीच, दारूबंदी जर त्यांच्यामुळं झाली ना, मात्र कुणीतरी असतं, पण त्यांनी जर दारू आज प्यायचे म्हटलं तर मी काहीच करू शकत नाही किंवा कुणी काही करत नाही. पण ते दारू पेत नाहीत. त्यांचं असं ठरलं की आपण दारूबंदी करायची आणि सत्यनारायणाची पूजेवर शपथ घ्यायची. त्याला दारूबंदीची पूजा म्हटली जाते, सत्यनारायणाची पूजा म्हटली नाही जात. काय दारूबंदीची पूजा, आजही तुम्हाला पेपर जाहिरात पाहायला मिळेल तर दारूबंदीची पूजा म्हटली जाते. सत्यनारायणाची महापूजा असला काही प्रकार नाही, दारूबंदीची महापूजा. आणि त्या दारूबंदीची पूजा असते तिथं. मग गावातले सगळे लोक येतात, शपथ घेतात. आणि मी आज गेल्या वर्षी मी शपथ घेतली होती की 1 वर्षासाठी दारू पिणार नाही, आणि मी त्याप्रमाणे प्यायलेलो नाही, आणि आजपासून 1 वर्ष पुन्हा मी दारू पिणार नाही अशी शपथ घेतली जाते. त्याला 25 वर्षे पूर्ण झालेत. पवार काका, 25 वर्ष दारूबंदीचं सत्यनारायण करत असताना त्या गावाचं प्रबोधन आणि एक परिवर्तन तर केलंच, पण एक मूल उचलून जेव्हा तुम्ही घरात आणलं तेव्हा आधी घरात 3 लेकरं होती आणि घरात 18 विश्व दारिद्र्य होतं. अशा वेळेस ह्या माईनं कसं जगलं असेल, तुम्हाला कशी साथ दिली असेल, ती जरा मला त्यांच्याकडून ऐकायची. माझी 3 मुलं होते, त्यात 3रा 4था मुलगा म्हणून मी त्यासनी सांभाळलं. दारूबंदीचा सत्यनारायण असं एका वाक्यात जरी पवार मामांनी आपल्याला सांगितलं असलं तर त्याच्यामागची एक त्यांनी कल्पना आहे. जसा बचत गट असतो आपला, आज मी 20 रुपयाची दारू पितो तर ते 20 रुपये मी एका डब्यात टाकेल, असं दररोज पैसे जमा करायचे आणि सत्यनारायणाच्या दिवशी तो डबा खोलायचा. याचे जे काही अनुभव आहेत ते जरा आपण पवार मामांना विचारूया. ते कसं होतं,
काय दारूबंदीच्या ह्याच्यामध्ये कुणी किती दारू पितो वर्षाला? जर आज मी 5 रुपये दारू पितो तर ती 5 रुपये दारू प्यायची नाही, तर मग ते 5 रुपये वाचतील. तर अशा 5 रुपये डब्यात टाकायचे, तर वर्षात किती रुपये होतील? असा एक परघात 1 वर्षी करून पाहायचा म्हणून ठरलं. आणि त्यांनी त्या परघातामध्ये कुणी किती पैसे हे केले. वर्षभराने ते डबे जेव्हा फोडले तेव्हा कुणाचे 500, कुणाचे 1000, कुणाचे 1500 असे किंवा 2000, 3000 असे पैसे त्यांचे जे राहिले, त्यातून त्यांचे दारूबंदीवर प्रकाश हे झालं की किती वर्ष दारू आपण पेत असताना एवढे आपले पैसे गेले. त्यासाठी उधारी करायची, पुन्हा कुणाच तरी 20% कर्ज काढायचं आणि त्याचे दारू पैसे फेडायचे आणि मग पुन्हा दारू प्यायची. हा जो प्रघात होता तो थांबला. आणि दुसरं असं होतं की आजही आमचे विठ्ठल येडगेचे आजोबा जे आहेत रामू येडगे, ते आम्हाला असं सांगतात की मी जेव्हा दारू पित होतो, माझ्या मुलाचं लग्न करायचं होतं म्हणून मला डाग घ्यायचे होते. म्हणून मलकापूरच्या बाजारात आम्ही 1 तोळाभर डाग घेतला होता. शुक्रवार होता, तो डाग माझ्या खिशात होता आणि आम्ही दारू फुल प्यालो आणि पुन्हा रस्त्याला लागलो. मुलगा आलेला होता, तो बाजार घेऊन पुढे गेला, ते डाग होता तो माझीपाशी होता. आम्ही रस्त्याला लागलो, मला फुल झाली होती, पण मला कळत होतं की माझी काही डाग आहे पण मी चालता येत नाही. म्हणून ते एका डोंगराच्या कडाप्याला पालती झोपले होते आणि रात्री 10 वाजले 11 वाजले ते घरी येईना. म्हणून त्यांचा मुलगा आणि 4 माणसं घेऊन जेव्हा पाय वाटेनं गेले तेव्हा हा बाबा तिथं झोपलेला होता. आजही ते सांगतात, आजही आहेत रामू येडगे. कारण दारूच्या नशामध्ये काय होतं हे त्यांच्याकडूनच ऐकावं. कारण दारू थांबली, आता दारू कुणीही पित नाही. त्या गावामध्ये दारू मुक्त आहे. पण लहान मुलापासून आणि 100 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत कुणीही दारू पित नाही. दारू मुक्त झालेला आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही पाण्याची सोय करण्यासाठी तिथं पाहिलं, ते त्या एका दरीतून ते पाणी डोक्यावरून आणत होते. पण बऱ्याच खोल होता तो. आता मोकळं चालायचं म्हटलं तरी आपल्याला आजही जीवावर आहे. तर त्यातून ते पाणी आणत होते. मग इथं पाणी ह्यांना द्यायचं. पाणी द्यायचं म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे? मग जनकल्याणच्या जे आमचे कार्यवाह होते ते आपल्या सोबत असल्यामुळं, शरद छत्रे म्हणून जे आहेत ते सोबत होते आणि त्यांनी असं ठरवलं की आपण इथं काहीतरी करूया. मग ठरलं की आपल्याला ह्यांना पाणी द्यायचं आहे. त्यामुळं शाखेवर, सांगली जिल्ह्यातील जिथं शाखा होत्या त्या शाखेवर आम्ही निमंत्रण दिलं की श्रम संस्कार वर्ग आपण इथं घ्यायचा आहे. कारण श्रमदानातून आपल्याला काहीतरी उभा करायचा आहे. तेव्हा सांगली जिल्ह्यातून 75 स्वयंसेवक स्वतःच्या खर्चानं स्वतःचा 1 दिवसाचा डबा बांधून धनगरवाड्यावर आलेत. कारण आमच्यापासून जवळजवळ 100 किलोमीटर सांगली आहे, पण 100 किलोमीटरवरनं ते स्वतःचा डबा आणि पैसे घेऊन आले आवतूरच्या धनगरवाड्यामध्ये. तिथं राहिले आणि गाव आणि आपले स्वयंसेवक हे एकत्र येऊन तिथं विहीर खुदाई केली. 6 दिवसामध्ये विहिरीचं काम सुरू झालं. विहीर निघाली आणि अक्षरशः माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 16 फुटावर पाणी लागलं. आणि एवढं पाणी लागलं. त्यामध्ये कसं होतं, सकाळचं ह्या स्वयंसेवकांचं सकाळचं जेवण जनकल्याण समिती म्हणून आम्ही जेवण त्यांना करून त्या मुलांना द्यायचं. आणि संध्याकाळचं जेवण हे ग्रामस्थांच्या घरी पाहुणे म्हणून प्रत्येकाच्या घरी 2-2 पाहुणे घालवायचे आणि संध्याकाळी त्यांच्या घरी जेवायचं. कारण समाजाचा त्यामध्ये सहभाग पाहिजे. तिथं जे जनकल्याणच्या वतीने किंवा आपण जे काम केलेलं आहे सगळ्यांनी मिळून, त्या कामामध्ये असं ठरलं होतं की श्रमदान कुठेही लागलेल्या गोष्ट असेल तिथं श्रमदान ह्या गावातल्या जनतेनं करायचं. आणि आर्थिक लागेल म्हणजे बांधकाम असेल किंवा इतर काय असेल, ब्लास्टिंग करायचं असेल, त्याला काय आर्थिक लागेल ते जनकल्याणला द्यायचं. आणि अशा पद्धतीनं आजही तिथं जे काम आहे ते ह्याच पद्धतीनं काम चालू आहे की त्यांचा सहभाग आहे म्हणून काम आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की दारूबंदी आम्ही रस्त्यावर करत होतो, पण सगळ्यांनी समजलं की इथं आता मंदिर बांधायला पाहिजे आपल्याला. कारण संपूर्ण 90 धनगरवाड्या आहेत आणि 90 धनगरवाड्यामध्ये धनगर सगळे हिंदू, पण तिथं प्रत्येकाच्या घरी देवारा आहे, प्रत्येकाच्या घरी देवारा आहे, पण तिथं मंदिर नाही. मग आम्ही तिथं जात असताना आम्हाला असं वाटलं की एक ठिकाण कुठेतरी पाहिजे, मंदिर असावं. म्हणून तिथल्या ग्रामस्थांनी आम्हाला आधीच हे केलं की आपण पूजा घालतोय तर इथं पूजेसाठी आपल्याला मंदिर म्हणजे त्या मंदिरात पूजा घालता येईल. चालतंय म्हटलं. मग एका दारूबंदीच्या पूजे दिवशी असं ठरलं, आमचे कार्यवाह होते, अध्यक्ष होते जनकल्याणचे, आणि बसलो होतो. ते त्यांनी सांगितलं काय आहे, तुम्ही ग्रामस्थांनी 25 पैसे द्या, आम्ही तुम्हाला 75 पैसे देतो.
मंदिर बांधायचं, कुणाला हात पसरू नका आणि कुणाला काही सांगू नका. ठरलं. आम्ही निघून आलो. दुसऱ्या दिवशी त्यांची गावची बैठक झाली. त्याच्या गावच्या बैठकीमध्ये त्यांचं ठरलं की पैसे आपण जमा करायचे आणि तुम्हाला सांगतो जवळजवळ 1,00,000-1,50,000 त्या समाजानं गोळा केलं आणि अक्षरशः नुकते 35,000 जनकल्याणं घातलं आणि समाज मंदिर उभं राहिलं. पण ह्याच्या आधी ते बऱ्याच जणांना मागितलं होतं, हे आमदारांना सांगा, त्यांना सांगा, आम्हाला मदत द्या, आम्हाला फंडिंग द्या, आम्हाला मंदिर बांधायचं आहे. पण 2-3 वर्ष कुणी काही केलं नव्हतं. पण फक्त आपण सांगितलं असं करायचं आणि गावाने मग काय केलं, प्रत्येक घरावर बसवलं, तुम्ही एवढे पैसे द्यायचे. जो गरीब आहे त्यांनी एवढे पैसे द्यायचे, जो चांगला आहे ज्याला पैसे देण्याची हे आहे किंवा कर्ज काढून दे पण तो फेडू शकतो असे काय असतील त्यांनी एवढे पैसे द्यायचे हे ठरवलं. आणि त्यामुळं लोकांच्या सहभागातून ते मंदिर उभं राहिलं. त्या मंदिरामध्ये पुन्हा ठरलं की देव कुठला बसवायचा ते गावानं ठरवायचं, आम्ही नाही, आमचं काम नव्हतं. मंदिर कुठलं आहे, पूजा बांधायची आहे ना, तुम्ही ठरवायचं. मग ते म्हणले आमचं देव बिरोबा, आम्ही बिरोबाला बसवणार. चालतंय, कुणी बसवा न बसवा, समाज मंदिर म्हणून ठेवा, तर बिरोबाचंच ठिकाण हे आहे. मग बिरोबाचं मंदिर गावानं ठरवलं म्हणून बिरोबाचं मंदिर तिथं उभं राहिलं. तिथं कुठलीही गोष्ट करत असताना ते जे ठरवतील ते करायचं, आपला हे का नाही सांगायचा, आपल्याला पाहिजे ते नाही म्हणायचं. मला हेच करायचं आहे ही कुठलीही गोष्ट तिथं नाही. व्याप्ती अशी आहे की अशा पद्धतीनं त्यांचा सहभाग. त्यामुळं आता आम्ही बरेच ठिकाणी थोडाफार कोणाला तरी राग येईल की बरेच ठिकाणी शासनानं बांधलेले धक्के आहेत. वस्तीमध्ये आपण गेलो की आंबेडकरांच्या नावाने तक्के बांधलेले आहेत, पण ते तक्क्यांची दुरावस्था एवढी आहे तिथं कुणीही काही नसतं, लाकडेसुद्धा नाही, तो कवलं तर कुणी नेलेली जाईल. पण ह्या मंदिरामध्ये गेली 10-15 वर्षे आम्ही ते मंदिर उभा केले, पण जरासुद्धा तिथं टोकरलेलं नाही. कारण का तर त्यांचे पैसे त्यात आहेत. मुलग्याने ठोकाय गेलं की काय करतो तिथं, चल बाजूला हो. कारण त्यांचे पैसे आहेत, त्या पैशाला किंमत असते. समाजानं बांधून दिलेल्या इतरांच्या तुमच्या शासनाच्या कुठल्या फंडिंगमध्ये आणलेल्या त्यांचे पैसे नसतात. आणि त्यामुळे ते पडलं काय ना आलं काय आपल्याला काय घेणं देणं, ही व्याख्या आहे. आणि म्हणून आम्ही आज तागायत तिथं जे पाणी उभा केलं, विहीर बांधली, विहीरचे बांधकाम झालं, त्यामध्ये काही लोकांनी मदत केली, त्यामध्ये इलेक्ट्रिक पंप बसवला, पाईपलाईन बसवली, गावामध्ये पाणी आलं. एका ह्याने 5,000 लिटरची टाकी आम्हाला दिली. पण हे जरी असलं तर त्यामध्ये ह्या लोकांचा सहभाग घेतल्यामुळं ही त्यांची स्टेज झाली, आपल्या स्टेजची काही संबंध नाही. तुम्ही बघा सार्वजनिक ह्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असते, पण तिथंसुद्धा सगळं फुटलेलंच असतं. पण इथं आमच्या ह्याच्या गेला की तुम्हाला काही दिसणार नाही, तिथं स्वच्छच असतं. कारण तिथं कुणालाही काय करून दिलं जात नाही, कारण ते गावाचं आहे. उद्या जर ह्यातली पाईप चावी जरी मुडली तरी गावावर 10,000 रुपये बसणार हो. मग 10 रुपये आपल्या खिशाला जाण्यापेक्षा आपण लक्ष दिलेलं बरं, ही त्यांची भूमिका. आणि म्हणून त्यांचा सहभाग असेल तर आपण ते काम करायचं नाही, हे आमचं ठरलेलं गणित आहे. दुसरं असं आपण जे अविरतपणे हे जे काम करत आहात त्याच्यात आपल्याला चांगले अनुभव आणि वाईट अनुभव हे दोन्ही आले असतील तर ते जरा आम्हाला सांगा. नाही, वाईट अनुभव काय फार आम्हाला आलेच नाहीत काम करत असताना, कारण लोकांच्या सहभागात नाही, कारण त्यांच्या विचारावर आपण काम करत होतो. त्यामुळे वाईट अनुभव याचा गरजच नाही. कारण जर आमच्याच विचाराने मी म्हणतो तेच झालं पाहिजे म्हटलं की तिथं जरासा खोळंबा येतो. मग हे नाही म्हणतात, ते म्हणणार ते तसं करायचं, ते हे म्हणणार हे असं करायचं. पण इथं वाईट अनुभवापेक्षा चांगले अनुभव आहेत. आणि एवढे चांगले अनुभव आहेत की आजूबाजूचे आता जे धनगरवाले आहेत ते सुद्धा आम्हाला म्हणतात, पवार मामा सांगलीवाल्यांना घेऊन आमच्याकडे कवा येत आहे, जनकल्याणला घेऊन आमचे कवा येत आहे, आमच्याकडे या, आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहे, पण आम्हाला मदत करा आम्ही म्हणणारे काही लोक आहे. त्याच पद्धतीने आम्ही अंबाईचा धनगरवाडा एक आहे, दुसरा आता अंबाईचा धनगरवाडा आम्ही जोडलेला आहे. तो अंबाईचा धनगरवाडा तर एकदम जंगलामध्ये आहे, चांदोली अभयारण्यामध्ये आहे. चारी बाजूनं जंगल आहे. तुम्ही दिवसभर जरी फिरला तर तो धनगरवाडा गावत नाही. आणि तिथं आजही लाईट गेलेली नाही. मी आत्ता जरी तुम्ही गेला तिथं लाईट बघायला मिळणार नाही शासनाची, असा तो हे आहे. तिथं आम्ही 165 घरामध्ये सौर ऊर्जेची लाईट दिली आणि प्रत्येक घरामध्ये 3 बल्ब आणि कुठल्याही प्रकारचा मोबाईल चार्जिंग होण्याचे साधन असं त्या किटमध्ये आहे. आणि त्या किटमधनं ते तिथं दिलेलं आहे. 165 घरामध्ये लाईट दिली आणि ते आमचं 8 दिवस काम चालू होतं. एक 10-12 जणांची टीम होती, 10-12 जण, कारण ते एका दोघाचं काम नाही, ते सगळं साहित्य उचलून वर नेणे, ते पिलटा प्रत्येक घरावर बसवणे आणि पुन्हा ते किट बसवून ते बॅटऱ्या वगैरे आणि ते बल्ब देणे जोडणे, एवढा हे होतं. पण ते इथला एवढा आनंद होता तिथं.
तर तिथल्या लोकांनी आम्ही ज्या वेळेला हे संपलं झाल्यानंतर विचारणा केली की बाबा काय तुम्हाला काय वाटलं, कारण विजय गावडेसुद्धा होते सुरुवातीला मी उद्घाटन करताना विजय गावडे आलेत, ते सुद्धा तिथं आलेले होते. आणि काय तुम्हाला काय वाटतं, त्याने एवढी मस्त ही प्रतिक्रिया दिली की ते म्हटले की आम्हाला असं वाटत होतं की आमची ही पिढी तरी उजेडात येणार नाही, परंतु ही पिढी संघाच्या माध्यमातून येऊ, जनकल्याणच्या माध्यमातून आणि इतर ज्ञातीसंस्थेच्या ह्याच्यातून येऊ, पण ही पिढी कमीत कमी उजेडात आली हे त्यांनी सांगितलं. आणि दुसरा एक अनुभव असा था की पहिल्याच दिवशी आम्हाला असा अनुभव आला की आम्ही ज्या घरात आम्हाला जागा दिली होती राहायला, ते मटेरियल वगैरे ना आम्ही झोपायला, आम्ही 7-8 जण झोपलो होतो, असा प्रकाश पडलेला होता, कारण आम्ही बल लावले होते ना, कारण ते पूर्ण जंगलात असल्यामुळे आम्ही पहिलेच भेजू रात्रीचं काय आलं तर काय करायचं, आणि त्यामुळे आम्ही लाईट लावलेली होती. पण तिथं ज्या ठिकाणी राहतो तिथं त्यांच्या कोंबड्या होत्या, त्या प्रकाशात आज झोपल्याच नव्हत्या, इकडून उड्या मार तिकडं तिकडून उड्या मार इकडं. मग आम्ही जागं झालो आणि ती लाईट बंद केली, तेव्हा ते एका कोपऱ्यात जाऊन झोपल्या आणि आम्हाला पण असं आलं की बघा त्या कोंबड्यांना वाटलं की आत्ता अंधार पडला आहे, तोपर्यंत दिवसच होता, कारण एवढ्या त्या उजाडामध्ये मग्न होत्या. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही प्रतिक्रिया ऐकली लोकांच्याकडून की महिलांच्याकडून तर एवढी आनंदित होती की आम्हाला रात्री पाठीपाठी उठायला लागत होतं, तेव्हा ते दिवा हुडकणे आणि दिवा लावणे ह्याच्याशिवाय काही नव्हतं. आता आम्हाला एवढं आनंदित वाटतं की लाईट लावल्यामुळं घरामध्ये काय अचानक सर्प आला, कारण की तिथं सर्प विंचू वगैरे येण्याची हे भीती असतंच, पण तेव्हा उजेडाच्या दिव्याच्याच मिनमिनत्या दिव्यामध्ये आम्ही हुडकायचो पहिल्यांदा आणि मग चूल पेटवायचो. पण आज उजेड असल्यामुळं आम्हाला घरातलं सगळं काही दिसत होतं. एवढं तिथल्या आलेल्या अनुभवातून हे होतं. पवार मामा, आपण 91 साली सुरू केलेलं काम 2016 साली कुठे आहे हे आता सांगितलं, पण यातला मधला जो एक भाग आहे तो लोकांना माहिती नसतो किंवा तुम्ही कदाचित सांगत नसता. तुमची सुरुवात अशी झालेली आहे की तुम्ही घरून डबा बांधून जायचा, तर गावाच्या आधी कुठेतरी वाटेत खायचं आणि मग गावात जायचं, पुन्हा परत यायचं, आणि अशी सुरुवात करून माणसं जोडलीत. पण पुढची तुमची 12 वर्ष जी आहेत, पती पत्नीनं या सेवेसाठी या समाजासाठी वनवास सोसलेला आहे. आपल्याकडे परंपरा आहे, राम आणि सीतेचा वनवास म्हटला जातो. वनवास रामाला झाला होता, पण त्याच्यामागे सीताही वनवासात गेली होती. मारुती पवारांनी तो धनगरवाडा सुधारण्याचा प्रण केला आणि तिथं जायचं ठरवलं, त्याच्यामागे ही माई 12 वर्ष जाऊन राहिली. आपलं घरदार लेकरं सगळी खालच्या गावात सोडली आणि 12 वर्ष दोघं त्या धनगरवाड्यात जाऊन राहिली होती. त्याचे अनुभव काय आहेत ते दोघांनीही सांगा. ते काय आम्ही असं ठरवलं होतं काय रोज कवात उठा आम्ही दोघं काय करायचो की सकाळी आम्ही धनगरवाड्यावर जायचं आहे, मग कोतुलच्या वाड्यावर जायचं किंवा आवतूरच्या वाड्यावर जायचं, मग जेवण करून भाकरी बांधून घ्यायची आणि पायी, कारण तिकडे गाडी जात नव्हती आणि जाण्याचं साधनही नव्हतं, मग पायी जायचं धनगरवाड्यावर, मग विठ्ठलच्या इथं जायचं किंवा इतरांच्या इकडे जाऊन बसायचं, फक्त भेट घ्यायची, चर्चा करायची आणि संध्याकाळी आपलं परत फिरायचं. मग दुपारी परत फिरत असताना कुठल्या तरी झाडाखाली बसून आम्ही जेवण करायचो. काय असं आमचं नितनेत कार्यक्रम चालू असायचे. पण एके दिवशी असं झालं की ते रामू येडगे जे आहेत ते म्हणजे तुम्ही आमच्यापासून जाताना झाडाखाली जेवताना मग आमच्याकडे तुम्ही कशाला येता, तुम्ही जर आमचं काही खाणार नसाल, तुम्ही तुमच्या हेनं येत असाल तर कशाला आमच्याकडे येत आहे, काय गरज आहे. मग म्हणलं असं काय नाही मामा, पण आम्ही अवेळी येतो, तुमचं कसं असतं सकाळचं जेवण सकाळी कामात गेलेली माणसं असतात, मग तुम्हाला त्रास का द्यावा म्हणून आम्ही अवेळी येतो, आणि मग अवेळी आल्यानंतर तुम्हाला कुठं आम्ही जेवणार आहे म्हणून सांगायचं ह्यासाठी तर नाही. म्हणजे तुम्ही आलं की जेवणार आहे नुकतं सांगा, तुम्हाला जेवण मिळेल. आणि त्यामुळं आम्ही भाकरी न्यायची बंद केली. जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा ते रामू येडग्यांच्या इथं आजही जातो, आजही आम्ही जेवतो, कारण ते घर पूर्ण असं संघाचं झालेलं आहे. कुठलीही व्यक्ती त्या घरात गेली तर चहा आणि जेवण घेतल्याशिवाय परत येऊ शकत नाही. मग ती अनोळखी असो, अनोळखी असली तरीसुद्धा कुठून आला आहे पहिल्यांदा ते विचारते तुम्हाला, तुम्ही सांगलीवरून आला आहे काय, नाही मग आम्ही इकडून आलो तिकडून आलो, मग या चहा घ्या, नाही तर जेवणार असेल तर जेवा, हे आजही त्या घरामध्ये चालू आहे. तर तिथं आम्ही ज्या वेळेला त्या असा निर्णय घेतला की मग रोजचं जायचं यायचं त्याच्यापेक्षा आपणच तिथं जाऊन राहू. मग तिथं कसं राहायचं, मग कुणाच्यात राहायचं, म्हणून तिथे एक आपण स्वतः घर विकत घेतलं. ते घर तिथलं विकत घेतलं, त्या कुणाचं साधं घर होतं आणि ते घर सोडून सासरवाडीला गेले. मग ते मोडून घेऊन जाणार होते. मग म्हटलं मोडून नुकतीच कौलं नेणार आहे, त्यात काय आहे. मग ती कौलाचं आणि त्या जागेचं पैसे सांगा जागा दे, कारण मोडून घेऊन जाणार त्यात काय कूड होत असायचं ना, त्यामुळे बाकीचं काय निघणार नव्हतं. मंगरुळी कौलच काय निघतील ते 100-200 होतील. आणि ते घर आम्ही विकत घेतलं. मग ते रण विकत घेतल्यानंतर आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला की आपण मुलं आहेत, मुलं कोकरूमध्ये राहतील, घरातमध्ये सून आहे त्यांची ती बघतील, आपण तिकडं जाऊ.
आणि मग आम्ही तिथं जाऊन राहिलो. तिथं जाऊन राहिल्यामुळं तिथल्या लोकांच्यामध्ये बचत गटासाठी आपल्याला काम करता आलं. तिथं बचत गट उभा केले. त्यानंतर बँकेत त्यांची बचत गटाची काही कामं आहेत त्याच्यासाठी जाता आलं. तहसीलदार कार्यालयामध्ये शाहूवाडीच्या त्यांच्या कामासाठी आपल्याला तिथं जाता आलं. कारण हे कोकरूला जाऊन त्यांना येऊन पुन्हा हे होत नव्हते. तिथं राहिल्यामुळं सकाळी उठलं की आपलं त्यांच्यासंग जाता येत होतं आणि त्यांची काही कामं आहेत, काय कामं करायची आहेत. मग विठ्ठल येडगे वगैरे आमच्या संघ असणार. मग ते हे अर्ज कर, ते अर्ज कर, ते अमक्याला भेट, आता तमक्याला. आता मला सांगायला लागत नाही, विठ्ठल येडगे सगळंच करतात. आता मला ते काम करायची सुद्धा हे नाही की शासकीय स्तरावरचं कुठलंही काम असेल तर स्वतः विठ्ठल येडगेच करतो काय. आणि त्यामुळं तिथं राहिल्यामुळं हा मुलगाही तयार झाला. हा मुलगा मुंबईत होता. हा मुंबईत इथं काम करत होता, हेलपाटीवर असायचा. आणि मग आम्ही तिथे गेल्यानंतर हाही गावी आला. मग असं ठरलं की आर्थिक नियोजनासाठी काय केलं पाहिजे. मग म्हणलं आपलं दूध एवढं आहे, दूध दुसऱ्या ठिकाणी जातं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन दुसऱ्याचा फायदा करतो, तर गावानं डेअरी उभा करा ना. आणि गावानं डेअरी उभा करा आणि दूध आपण डेअरीचं संकलन करू. गावची डेअरी असेल, गावानं ठरवायचं कुणी काय करायचं ते. आणि आजही ती डेअरी गावची आहे. गावच ठरवतात कुणाला त्याचा चेअरमन करायचा आणि कुणाला सचिव करायचा. आणि तिथे जे कामगार गावचीच मुलं काम करतील आणि त्यांना किती पगार द्या गावानं ठरवायचा. ह्यो माझा विठ्ठल येडगे माझा आहे म्हणून त्याला 200 रुपये जास्त द्या, हा प्रकार कुणाचाही नाही. त्यामुळं तिथं काय सुरुवातीला विठ्ठल येडगे म्हटला की मला पगार नको, गावासाठी मी थांबतो. इथले ते जे मालक लोक होते म्हणजे कशाला थांबतो, किती पगार मिळणार, आम्ही एवढे पैसे देतोय. तर नाही म्हटले, ते सगळे घरदार सोडून इथं राहत असतील तर मी मुंबई सोडून माझ्या आईबापापाशी राहायला काय अवघड आहे. म्हणून तो तिथं राहिला आणि काही वर्षी त्यांनी डेअरी चालवली. आता तो चालवत नाही. आता गावातल्या दुसऱ्या ह्याच्यावर चालवायला दिली. कारण कसं त्याला बाजूला काढून दुसऱ्याला दिलं, आता तू बाकीचं काम बघ, हे इथं काम बघतील. आणि डेअरीचं आता काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीनं डेअरीचं काम आहे. सरासरी महिन्याला काही नव्हतं ते महिन्याला 3-4 हजार रुपये प्रत्येकाच्या घरी येऊ शकतात. अशा पद्धतीनं डेअरीचं काम. डेअरी कसं आहे, त्याचा जी मलई येणार होती ती दुसरी खात होती, ती गावालाच राहिली ना. त्या गावाच्या विकासासाठी राहिली किंवा गावाच्या ते राहिलेल्या पैशातून गावांना म्हैशी घ्यायसाठी प्रत्येकाला पैसे देता येत होते. सुरुवातीच्या काळामध्ये म्हैशी घ्यायला पैसे नव्हते तर जनकल्याण असं ठरवलं की आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देतो आणि ते 50,000 रुपये आम्हाला 3 वर्षात तुम्ही परतफेड करायचे. वरचे बाकीचे पैसे तुम्ही घालायचे आणि तुम्ही ठरवायचे कुणाला पैसे द्यायचे. आणि गावाची जी